सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं भूषण नवे सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आजचं ज्यांचं या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न होतोय असे आपल्या पंचायत समितीचे कार्यकुशल कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आणि त्या ठिकाणी कुशल प्रशासक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे की जी पावती आपल्याला या ठिकाणी उपस्थित सर्व तालुक्यातील समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपल्याला जाणवत आहे की आज गेली अधिकारी होणं सोपं आहे, परंतु साहेबांनी दोन बाजू सांभाळलेल्या आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी नाहीत आणि हे लोकप्रतिनिधी नसताना लोकप्रतिनिधींचं कामही आपण करायचं आणि अधिकाऱ्याचंही काम असं आपण करायचं, अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावणारे असे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यपरायण अधिकारी सन्माननीय अनिलजी नागणे साहेब, त्यांच्या नावाची मी फोन करतो। खरं तर अद्वितीय व्यक्तिमत्वाचे धनी, निस्वार्थीपणे समाजसेवेचे वेळ लावणारे, त्याचप्रमाणे लक्ष्यप्राप्तीसाठी कष्टाची सदैव जोड असणारे असे आपले आजचे सत्कारमूर्ती। खरं तर शाळा शिक्षण विभाग या ठिकाणी आपला तालुका जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आहे, या अर्थाने मोठा आहे की भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या आहे, प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, भरपूर काही 2,500 ते 3,000 शिक्षक आहेत आणि एवढी संख्या असताना या ठिकाणी साहेबांनी जो शिक्षण विभाग सांभाळला, नेहमी कुठल्याही शाळेवर जा, आताच आपण पाहिलं की तालुक्यामध्ये 342 जिल्हा परिषद शाळा आहेत, 300च्या वर शाळा डिजिटल झालेल्या आहेत। कुठल्याही शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी म्हणून त्यांनी कुठेही आपला त्या ठिकाणी रुबाब दाखवला नाही, त्या ठिकाणी मैत्रीचं वातावरण करून साहेब नेहमी यायचे। आणि आमची पोखरी आवली जी शाळा आहे, या शाळेमध्ये साहेबांची तालुक्यातील पहिली शाळा भेट आणि पहिल्या शाळा भेटीमध्ये साहेबांना ज्यावेळेस मुलांनी प्रश्न विचारले आणि ज्यावेळेस आमच्या पत्रकार बांधवांनी बातम्या दिल्या की मुलांनीच विचारले अधिकाऱ्यांना प्रश्न आणि तेथून पुढे साहेबांनी पाहिलं की जिल्हा परिषदेचे मुलं सुद्धा कुठे कमी नाहीत आणि आम्हालाही अभिमान वाटतो साहेब की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन आज या उच्च पदापर्यंत पोहोचला आहात। तर साहेबांचं शाळेप्रती जे असणारं प्रेम आहे ते खूप होतं। अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं, सर्व शिक्षक माध्यमिक असतील प्राथमिक असतील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांनी केलं आणि शिक्षकांना नेहमीच प्रेरणादायी क्रीडा स्पर्धा असतील, सांस्कृतिक स्पर्धा असतील, शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवले आणि त्यांना पाठीवर थाप टाकून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं। त्याचप्रमाणे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामाजिक कार्याची आवड असल्या कारणानं साहेबांना मी विनंती केली की साहेब चाणक्य मंडल परिवाराचे सदस्य असल्या कारणानं जे काही आधार फाउंडेशन काम करते ते अनाथ आणि निराधार मुलांसाठी काम करतो आणि अशा मुलांसाठी काम करत असताना 2 मुली आल्या आमच्याकडे आणि त्यांचे वडील कोरोना काळामध्ये गेलेले आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि पुढे त्यांना स्पर्धा परीक्षा करायची आहे। एकाच वेळेस साहेबांची भेट घेतली, साहेबांना सांगितलं अशी अशी समस्या आहे, साहेब काय करता येईल। साहेबांनी ताबडतोब त्यांच्या ज्या काही पत्नी आहेत, संचालिका आहेत त्या रोहिताई, त्यांना ताबडतोब विचारलं आणि त्यांना सांगितलं की यांचं या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आणि आधार फाउंडेशनला त्या ठिकाणी ताबडतोब साहेबांनी त्या मुलींचा प्रवेश करून दिला। असं साहेबांचं काम आहे। अशा प्रकारे सामाजिक कामामध्ये आवड असणारे आणि सर्वच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असताना या ठिकाणी आपल्यासारखा मिळाला दाता प्रजाहित दक्षाचा अर्थ शिकवता श्रम साफल्याने भरले सकल मन आणि कर्म सिद्धांत मानतील आपण सारेजण। पुन्हा एकदा मी साहेबांना पुढील कार्यासाठी आपल्या संपूर्ण समस्त शिक्षक बांधवांच्या वतीने, शिक्षण विभागाच्या वतीने आणि आधार परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझं लांबे भाषण संपवतो।